विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 प्रकरण 4 द्रव्याचे मोजमाप। विद्यार्थी मित्रांनो, पदार्थाच्या लहानात लहान कणाला अणू असे म्हणतात हे आपण शिकलेलो आहोत। डाल्टनने त्यांच्या अणुसिद्धांतामध्ये अणू हा द्रव्याचा लहानात लहान घटक आहे व त्याचे विभाजन करता येत नाही असे सांगितलेले होते। डाल्टनने हा अणुसिद्धांत 1803 मध्ये मांडला व त्यांनी हे कण अदृश्य व अभेद्य असतात हे स्पष्ट केले। त्यानंतर मूलद्रव्यांच्या रासायनिक संयोगाने संयुगे तयार होतात हे देखील आपण मागील इयत्तेत पाहिले आहे। काही संयुगे आपण इथे बघणार आहोत। मिठाचे रेणुसूत्र आहे NaCl, चुनकळी कॅल्शियम ऑक्साईड CaO, पाणी H2O, चुना कॅल्शियम हायड्रॉक्साईड CaOH2 आणि चुनखडी कॅल्शियम कार्बोनेट CaCO3 ही काही संयुगांची उदाहरणे आहेत। आता आपण बघणार आहोत रासायनिक संयुगाचे नियम। विद्यार्थी मित्रांनो, पदार्थांमध्ये रासायनिक बदल होत असताना पदार्थाचे संघटन बदलते, म्हणजेच त्याचे मूळ गुणधर्म बदलतात। या बाबतीत 18व्या व 19व्या शतकातील शास्त्रज्ञांनी अनेक प्रयोग केले। हे करताना त्यांनी वापरलेल्या व तयार झालेल्या पदार्थांचे अचूक मोजमाप केले। डाल्टन, थॉम्सन व रुदरफोर्ड या शास्त्रज्ञांनी पदार्थांच्या व अणूच्या संरचनेचा अभ्यास करून रासायनिक संयोगाचे नियम शोधून काढले। डाल्टनचा अणुसिद्धांत व रासायनिक संयोगाचे नियम यांच्या आधारे वैज्ञानिकांनी विविध संयुगांची रेणुसूत्रे लिहिली। आता रेणुसूत्र म्हणजे काय हे आपण बघूया। तर संयुगात असणाऱ्या घटक मूलद्रव्यांच्या संज्ञा आणि अणूंची संख्या यांच्या सहाय्याने संयुगाचे केलेले लेखन म्हणजे रेणुसूत्र होय। आता आपण काही कृती करून बघूया। त्यासाठी लागणारे साहित्य शंकुपात्र, परीक्षा नळ्या, तराजू आणि रसायने कॅल्शियम क्लोराईड, सोडियम सल्फेट, कॅल्शियम ऑक्साईड आणि पाणी। आपण 2 कृती करणार आहोत। त्यापैकी पहिली कृती, एका मोठ्या शंकुपात्रामध्ये 56 ग्रॅम कॅल्शियम ऑक्साईड आणि त्यामध्ये आपण 18 ग्रॅम पाणी टाकले आणि काय होते याचं निरीक्षण केलेलं आहे। तर बघा, कॅल्शियम ऑक्साईड आणि पाणी यांची अभिक्रिया होऊन कॅल्शियम हायड्रॉक्साईड तयार होते आणि ऊर्जा निर्माण होते। त्यानंतर तयार झालेल्या कॅल्शियम हायड्रॉक्साईडचे सुद्धा वजन जे आहे ते 74 ग्रॅम एवढेच भरलेले आहेत। म्हणजेच कॅल्शियम ऑक्साईड आणि पाणी यांचं एकूण वजन आणि तयार झालेल्या कॅल्शियम हायड्रॉक्साईडचे वजन हे सारखेच आहे। आपण अजून एक कृती करून बघूया। कॅल्शियम क्लोराईडचे द्रावण शंकुपात्रात आपण घेतले व सोडियम सल्फेटचे द्रावण परीक्षा नळीत घेतले। परीक्षा नळीला दोरा बांधून काळजीपूर्वक ती शंकुपात्रामध्ये सोडली। रबरी बूच लावून शंकुपात्र हवाबंद केले, इथे दाखविल्याप्रमाणे। शंकुपात्राचे तराजूच्या साहाय्याने वजन केले। वजन किती दिसतंय आपल्याला? 300.23 ग्रॅम एवढं वजन आहे। आता शंकुपात्र आपण तिरपे केलं आणि परीक्षा नळीतील द्रावण शंकुपात्रातील द्रावणामध्ये ओतले आणि पुन्हा शंकुपात्राचे वजन केले। तर वजन किती झालेले आहेत? तर 300.23 ग्रॅम, म्हणजे वजनात काहीही बदल झालेला नाही। आणि आता इथे बदल काय झालेला दिसतोय तो आपण बघूया। कॅल्शियम क्लोराईड आणि सोडियम सल्फेट यांची अभिक्रिया होऊन कॅल्शियम सल्फेटचा पांढरा अवक्षेप तयार होतो आणि सोडियम क्लोराईडचे द्रावण तयार होते, पण वजनात मात्र काही बदल होत नाही। यावरून आता आपण नियम बघणार आहोत। द्रव्य अक्षय्यतेचा नियम। वरील दोन्ही कृतीमध्ये मूळ द्रव्याचे वजन व रासायनिक बदलाने तयार झालेल्या द्रव्याचे वजन सारखेच भरते। 1785 मध्ये
आनत्वान लॅव्हाझिये या फ्रेंच शास्त्रज्ञाने संशोधनातून असा निष्कर्ष काढला की रासायनिक अभिक्रिया होत असताना द्रव्याच्या वजनात वाढ किंवा घट होत नाही. आणि यावरूनच आपण द्रव्य अक्षयतेचा नियम सांगू शकतो. रासायनिक अभिक्रियाकारकांचे एकूण वजन व रासायनिक अभिक्रियेतून निर्माण होणाऱ्या उत्पादितांचे एकूण वजन हे सारखेच असते. यालाच द्रव्य अक्षयतेचा नियम असे म्हणतात. नियम नीट लक्षात ठेवायचा आहे. रासायनिक अभिक्रियेमध्ये अभिक्रियाकारकांचे एकूण वजन व रासायनिक अभिक्रियेतून निर्माण होणाऱ्या उत्पादितांचे एकूण वजन हे सारखेच असते. यालाच द्रव्य अक्षयतेचा नियम असे म्हणतात. आता आपण आणखी एक नियम बघूया. स्थिर प्रमाणाचा नियम. फ्रेंच शास्त्रज्ञ J.L. स्प्रूट यांनी सन 1794 मध्ये स्थिर प्रमाणाचा नियम मांडला. संयुगांच्या विविध नमुन्यांमधील घटक मूलद्रव्यांचे वजनी प्रमाण नेहमी स्थिर असते. संयुगांच्या विविध नमुन्यांमधील घटक मूलद्रव्यांचे वजनी प्रमाण नेहमी स्थिर असते. उदाहरणार्थ आपण बघूया. बघा, पाण्यातील H2O म्हणजे पाणी, पाण्यातील हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांचे वजनी प्रमाण 1:8 असते. 1 ग्रॅम हायड्रोजन व 8 ग्रॅम ऑक्सिजन यांच्या रासायनिक संयोगाने 9 ग्रॅम पाणी तयार होते. त्याचप्रमाणे कार्बन डायऑक्साईडमधील कार्बन आणि ऑक्सिजनचे वजनी प्रमाण 3:8 म्हणजेच 44 ग्रॅम कार्बन डायऑक्साईडमध्ये 12 ग्रॅम कार्बन व 32 ग्रॅम ऑक्सिजन असतात. आता आपण स्थिर प्रमाणाच्या नियमाची पडताळणी बघणार आहोत. बघा, अनेक संयुगे विविध पद्धतीने बनवता येतात हे आपल्याला माहिती आहेत. उदाहरणार्थ कॉपर कार्बोनेट CuCO3 च्या विघटनाने तसेच कॉपर नायट्रेट CuNO3/2 च्या विघटनाने कॉपर ऑक्साईड म्हणजेच CuO या संयुगाचे 2 नमुने मिळाले. या दोन्ही नमुन्यांमधील प्रत्येकी 8 ग्रॅम कॉपर ऑक्साईड घेतले व त्याची स्वतंत्रपणे हायड्रोजन वायूबरोबर अभिक्रिया केली असता दोन्हीपासून प्रत्येकी 6.4 ग्रॅम तांबे म्हणजेच कॉपर आणि 1.6 ग्रॅम पाणी आपल्याला मिळाले. बघा, दोन्ही ठिकाणी 6.4 ग्रॅम कॉपर आणि 1.6 ग्रॅम पाणी इथे मिळालेले आहेत. यावरून स्थिर प्रमाणाचा नियम कसा सिद्ध होता हे आपण बघूया. बघा, कॉपर ऑक्साईडची हायड्रोजन बरोबर अभिक्रिया होऊन पाणी हे संयुग आणि कॉपर हे मूलद्रव्य असे 2 ज्ञात पदार्थ तयार झालेले आहेत. त्यापैकी पाणी या संयुगामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन ही मूलद्रव्य 1:8 च्या वजनी प्रमाणामध्ये असतात. म्हणजेच 9 ग्रॅम पाण्यामध्ये 8 ग्रॅम ऑक्सिजन हे मूलद्रव्य असते आणि म्हणून 1.8 ग्रॅम पाण्यात 1.6 ग्रॅम ऑक्सिजन आहे. याचाच अर्थ कॉपर ऑक्साईडच्या दोन्ही नमुन्यामधील प्रत्येकी 8 ग्रॅम राशीमध्ये 6.4 ग्रॅम कॉपर व 1.6 ग्रॅम ऑक्सिजन आहे आणि त्यातील कॉपर आणि ऑक्सिजन यांचे वजनी प्रमाण 6.4 1.6 म्हणजेच 4:1 असे आहे. म्हणजेच पदार्थाच्या 2 वेगवेगळ्या नमुन्यांमधील घटक मूलद्रव्यांची वजनी प्रमाणे स्थिर असल्याचे इथे दिसून आलेले आहे. आता आपण कॉपर ऑक्साईडच्या रेणुसूत्रावरून घटक मूलद्रव्यांचे अपेक्षित वजनी प्रमाण काय आहे ते बघूया. त्यासाठी आपल्याला मूलद्रव्यांची म्हणजे कॉपर आणि ऑक्सिजन यांची अणुवस्तुमाने आपल्याला इथे घ्यावी लागतील. कॉपरचे अणुवस्तुमान आहे 63.5 आणि ऑक्सिजनचे अणुवस्तुमान आहे
16. म्हणजेच कॉपर ऑक्साईड या रेणूमध्ये कॉपर आणि ऑक्सिजन या घटक मूलद्रव्यांचे वजनी प्रमाण 63.5 16 म्हणजेच अंदाजे 4:1 आहे. बघा, प्रयोगाने मिळालेले घटक मूलद्रव्याचे वजनी प्रमाण रेणुसूत्रावरून काढलेल्या अपेक्षित प्रमाणाशी जुळलेले आहे. म्हणजेच स्थिर प्रमाणाच्या नियमाची पडताळणी झाली आहे. विद्यार्थी मित्रांनो, या दोन्ही नियमावर आधारित प्रश्न आपण बघूया. प्रश्न पहिला, द्रव्य अक्षयतेचा नियम लिहा. प्रश्न दुसरा, स्थिर प्रमाणाचा नियम लिहा. आणखी एक वेगळ्या प्रकारे प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. 2 वेगवेगळ्या मार्गांनी चुनखडीचे म आणि न हे 2 नमुने मिळाले. त्यांच्या संघटनाचे तपशील पुढीलप्रमाणे. नमुना म वस्तुमान आहे 7 ग्रॅम आणि घटक ऑक्सिजनचे वस्तुमान 2 ग्रॅम आणि घटक कॅल्शियमचे वस्तुमान 5 ग्रॅम आहे. आणि नमुना न मध्ये वस्तुमान आहे 1.4 ग्रॅम आणि त्याच्या मधील घटक ऑक्सिजनचे वस्तुमान आहे 0.4 ग्रॅम आणि घटक कॅल्शियमचे वस्तुमान आहे 1 ग्रॅम. यावरून रासायनिक संयोगाचा कोणता नियम सिद्ध होतो हे तुम्ही स्पष्ट करा. आता दिलेल्या वस्तुमानावरून तुमच्या नक्कीच लक्षात आलेलं असेल की कुठला नियम आहे हा. या 3ही प्रश्नांची उत्तरे तुम्ही वहीमध्ये लिहायची आहेत.